आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आता आपल्या सोबत आहेत विद्या प्रतिष्ठान मैदानातून। आपण त्यांच्याकडून आणखी माहिती घेऊयात। प्रताप, नक्कीच जसं मनसरीनं आता लोकांशी बातचीत केली त्याच्यामध्ये दिसून येते की कशा प्रकारच्या भावना अजितदादांच्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये आहेत। विद्या प्रतिष्ठानच्या समोर मी उभा आहे आणि विद्या प्रतिष्ठानच्या समोर जे कार्यक्रम व्हायचा त्या कार्यक्रमाच्या अवघ्या 10-20 फुटावर अजितदादांचं या ठिकाणी पाहतो की अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी झालेली आहे। खरं तर अनेक कार्यक्रम या ठिकाणी झालेले आहेत, पण अशा प्रकारची दृश्य बारामतीकरांना इतक्या लवकर, महाराष्ट्राला इतक्या लवकर पाहायला मिळेल असं कोणालाच वाटलं नव्हतं। त्यामुळे आपण पाहतोय की प्रत्येकजण इकडे घेऊन आलेला आहे, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत, कारण कामाचा नेता दादा गेला अशा प्रकारची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे। एकूणच आपण पाहतो की पूर्ण तयारी झालेली आहे, मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतो की VIP मोमेंट देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होणार आहेत, त्यामुळे त्या पद्धतीच्या रचना करण्यात आल्यात या ठिकाणी। पण एकूणच आपण पाहतो की हा दादा अवघ्या 2 तासामध्ये, येत्या पुढच्या 2 तासामध्ये आपल्यामध्ये नसणार आहे ही भावना अनेकांना खरं तर हेलावणारी आहे। मनामध्ये त्यांच्या मोठ्या प्रमाणात घालमेल होते, कारण या दादाला अशा प्रकारे पाहणं लोकांना आताच आवडलं नव्हतं। कारण आपण पाहतो की ही वेळ नव्हती, हा काळ नव्हता, कारण दादांना खूप पुढं जायचं होतं। दादा ज्या पद्धतीनं कामाचा सपाटा लावत, लोकांची बातचीत करत, लोकांचे प्रश्न मिटवत, यामुळं दादांचे दादाप्रेमी अशा प्रकारची लोक होती आणि त्यामुळे आपण पाहतो की लोकांच्या मनामध्ये दादांच्याबद्दल आस्था, प्रेम, निष्ठा हे होतं। कार्यकर्ते म्हणून तरी मोठा जथ्था त्यांच्यासोबत होताच, पण लोकांचा लोकसंग्रह देखील त्यांच्यासोबत होता। कारण आपण पाहतो की दादा कॉलेजच्या जीवनापासून, शाळेच्या जीवनापासून त्यांना दादा दादा म्हणण्यात आलं, कारण दादांचा तसा पुढारले पण तिथे दिसत होता आणि त्याचमुळे आपण पाहतो की दादांना या ठिकाणी शेवटचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, इतकंच नाही तर देशभरात त्यांना मानणारा जो काही वर्ग आहे तो या ठिकाणी दाखल झालेला दिसतोय, होताना दिसतोय। पण एकूणच आपण पाहतो की अवघ्या काही वेळेतच आपण पाहतो की ज्या ठिकाणी दादांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत तिथं लाकडं चिता रचण्याचं जे हे आहे ते केलं जातं आहे। आणि एकूणच आपण पाहतो की अशा प्रकारची दृश्य आम्हाला आताच पाहायची नव्हती, अशा प्रकारची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आणि त्याच पद्धतीच्या प्रतिक्रिया या ठिकाणी लोक देताना दिसत आहेत। प्रताप, आज तुम्ही जसं सांगितलं की प्रत्येकाचा कंठ दाटून आला आहे, त्याचा आवाज जड झाला आहे, त्याच्यामुळे काहींना प्रतिक्रियासुद्धा सुचणं अशक्य आहे अशी खरं तर ही वेळ आलेली आहे। दुःख व्यक्त होत नाही आहे शब्दांमधून, केवळ अश्रूद्वारे हे दुःख व्यक्त होत आहे आणि हीच परिस्थिती आपण पाहतोय। इतका सुंदर फोटो खरं तर दादांचा आहे, एका सोफा चेअरवर बसलेले रुबाबदार दादांचा हा फोटो, एक मोठं होर्डिंग या ठिकाणी आहे आणि जणू काही प्रत्येकाकडे आलेल्या कार्यकर्त्याकडे ते पाहत आहेत, तिथे जे सगळेजण उपस्थित आहेत त्या सगळ्यांकडे पाहत आहेत असा हा दादांचा एक फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। एक भव्य दिव्य असं हे होर्डिंग लागलेलं आहे आणि दादांचं जे निवडणुकीचं चिन्ह, पक्षाचं चिन्ह होतं घड्याळ, ते त्यांच्या कोटावर आहे आणि हसरी मुद्रा दादांची आहे आणि जणू काही प्रत्येकाला दादा बघतायत खुर्चीवर बसून अशा प्रकारचा हा फोटो आहे आणि निश्चितच प्रत्येकाचं लक्ष या फोटोकडे आहे। खरं तर आज विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर ज्या ठिकाणी अंतिम संस्कार होणार आहेत, या संपूर्ण मैदानभर आज दादांचे वेगवेगळ्या छबीतले फोटो आपल्याला संपूर्ण ग्राउंडच्या भोवती लागलेले पाहायला मिळतात आणि एक पोर्ट्रेट आहे जे हाताने काढलेले खरं तर चित्र आहे। हा दादांचा फोटो या ठिकाणी मध्यभागी ठेवलेला आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसतो आहे, कारण आज देशभरातले सर्वोच्च नेते आज दादांच्या या अंतिम संस्कारासाठी काही वेळामध्ये पोहोचतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचप्रमाणे अमित शहा केंद्रीय गृहमंत्री आणि विविध राज्यातले पवारांना मानणारे, अजित पवारांशी चांगले संबंध असणारे अनेक महत्त्वाचे नेते निश्चितच या ठिकाणी काही वेळामध्ये दाखल होतील आणि त्या दृष्टीने सगळी तयारी सुरू आहे। प्रशासकीय यंत्रणा जी खरं तर नेहमीच अजित पवारांच्या एका शब्दावर हलायची, आज ही प्रशासकीय यंत्रणा दादांचा शब्द नसताना सुद्धा कामं करताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर प्रत्येकाचंच मन वेगवेगळ्या पातळीवर हेलावून जाणारा आजचा हा क्षण आहे। सर्वसामान्यांना आपला दादा गेल्याचं दुःख आहे। अनेक जे नेते तिथे उपस्थित आहेत, आज आपले सहकारी नेहमी मंत्रिमंडळामध्ये आपल्या बरोबरीनं बसणारे हे आज दादा आपल्यामध्ये नाही आहेत, अजित पवार आपल्याबरोबर नाही आहेत अशी एक खंत आहे। असं प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे। त्यांच्याबरोबर काम करणारा जो त्यांचा स्टाफ होता त्यांच्यासाठी सुद्धा आजचा प्रसंग अत्यंत गंभीर असं म्हणावं लागेल। प्रत्येकाचं दुःख आज आहे, मात्र हे दुःख वेगवेगळं आहे। खरं तर सगळेच या दुःखाच्या डोहात आज आहेत।
आपल्याला हसरे असे दादा बघायला मिळत आहेत. खरं तर दादा मिश्किल होते, दादा कठोर होते, दादांचा स्वभाव अतिशय स्पष्ट आणि रोखठोक असा होता. ही गुणवैशिष्ट्ये अनेक जण सांगतायत. त्यांच्या या फोटोच्या व्यतिरिक्त दादांच्या अनेक छबी आपल्याला या मैदानात बघायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री असतानाचे त्यांचे वेगवेगळे फोटो तर आहेतच. विशेषतः जेव्हा दादांनी विधानसभा निवडणुकांमध्ये लाडकी बहीण या योजनेला पुढे आणण्याकरता लाडकी बहीणचं एक कॅम्पेन सुरू केलेलं होतं, ज्याला गुलाबी कॅम्पेन म्हणून देखील संबोधलं गेलं. त्या जॅकेटची प्रचंड चर्चा झालेली होती आणि म्हणूनच या गुलाबी रंगातल्या जॅकेटमधले दादांचे फोटो इथे बघायला मिळतात. घातलेले आणि रोखून बघणारे दादा हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. खरं तर हे ते मैदान आहे विद्याप्रतिष्ठानचं, ज्या ठिकाणी अजित पवारांनी वेगवेगळे सांस्कृतिक शैक्षणिक कार्यक्रम घेतलेले होते. वेगवेगळ्या राजकीय सभा सुद्धा अगदी अग्निद्या